जे स्टिंगचे पदार्थ आहेत याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे 3 गोष्टींचं प्रमाण सापडतं। याच्यामुळे मुलांना लत लागते। तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे, याचे अॅनालिसिस सुद्धा झालेत। राज्यात गेल्या काही दिवसांपासून एफडीए कडून राज्यात जोरदार कारवाई सुरू आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कधी भेसळयुक्त पनीर, दुधावर कारवाई करताना दिसत आहेत, तर कधी गुटख्यावर। आता स्टिंग आणि एनर्जी ड्रिंक्सवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। शाळा परिसराच्या 500 मीटर परिसरात आता स्टिंग आणि एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात आली आहे। राज्यातील कोणत्याही शासकीय, निमशासकीय किंवा खासगी शाळेच्या मुख्य वेशीपासून 500 मीटरच्या परिसरात आता स्टिंग विकता येणार नाहीये। पण अनेकांना प्रश्न पडला असेल की राज्य सरकारनं अचानक स्टिंग आणि इतर एनर्जी ड्रिंक्सवर बंदी का घातली आहे? स्टिंग प्यायल्यानं मुलांच्या शरीरावर काय घातक परिणाम होतात? जर स्टिंग घातक आहे तर राज्यभरात बंदी का नाही घातली? शाळेच्या परिसरात बंदी घालून याचा काय फायदा होणार आहे का? पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। राज्यातील छोट्या दुकानात आपल्याला स्टिंग पाहायला मिळतं। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण स्टिंग पिताना दिसतात। तसंच इतर काही एनर्जी ड्रिंक्स देखील मुलं पिताना दिसतात। पण आता सरकारनं शाळेच्या परिसरात यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। कारण विक्रीच्या बंदी मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे या पेयांमध्ये असणारे कॅफीन आणि साखरचं प्रचंड प्रमाण। बंदीचा हा ऐतिहासिक निर्णय अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत जाहीर केलाय। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचे अन्न सुरक्षा परवाने थेट रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। अनेक तरुण आणि लहान मुलं या पेयांच्या आहारी जात असल्याचा मुद्दा भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत उपस्थित केला होता। राज्य सरकारच्या घोषणेनंतर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण राज्यातील शाळा परिसरांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली जात असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक पाळत ठेवली जाते। स्टिंग सारख्या एनर्जी ड्रिंक्समध्ये सिंथेटिक कॅफीनचा वापर केला जातो, जो वाढत्या वयातील मुलांच्या मज्जासंस्थेसाठी आणि हृदयासाठी अत्यंत घातक मानला जातो। धक्कादायक बाब म्हणजे खुद्द उत्पादक कंपनीनंच या बाटलीवर हे पेय लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी योग्य नाही अशी कायदेशीर चेतावणी बारीक अक्षरात छापलेली असते। असं असूनही बाजारात केवळ 20 रुपयात सहज उपलब्ध होत असल्यामुळं आणि आकर्षक भडक लाल रंगामुळं शाळकरी मुलं या पेयाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत होती। नकळत मुलं रोज या पेयांचं सेवन करत असल्याचं समोर आलं होतं। मुलांच्या शरीरावर या स्टिंगचा आणि एनर्जी ड्रिंक्सचा परिणाम होत असल्यानं भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी थेट विधानसभेत या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला। यात साखरेचं प्रमाण जास्त आहे, कॅफीन असल्यानं मुलांना या ड्रिंकची सवय लागते, असं विक्रम पाचपुते म्हणाले। यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी थेट शाळेच्या परिसरात हे एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे। स्टिंग एनर्जी ड्रिंक या पेया संदर्भातला आहे आणि आपल्या परवानगीने अध्यक्ष महोदय हे 2 जे स्टिंगचे पदार्थ आहेत हे मी आपल्याकडे पटलावरती ठेवू इच्छितो। अध्यक्ष महोदय, मला जे उत्तर मिळाले त्या उत्तरामध्ये काही गोष्टी आहेत आणि ज्या मामा एवढं अध्यक्षांकडे आपण द्या। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय की स्टिंग हे पेय पदार्थामध्ये हे एनर्जी ड्रिंक आहे, याच्यामध्ये कॅफेन, टोरेन आणि शुगर हे 3 गोष्टींचं प्रमाण सापडतं आणि ह्या 3 गोष्टींचं जे प्रमाण आहे अतिशय महत्त्वाचं आहे। मला जे उत्तर मिळालं त्या उत्तरात असं सांगितलंय की आम्ही नमुने तपासतो आणि 27 नमुने उचलले, त्यातले 10 नमुने हे प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, या नॉन अल्कोहोलिक एरिएटेड ड्रिंक्समध्ये जवळजवळ 400 mg पर्यंत कॅफेन हे अलाउड आहे। या स्टिंगमध्ये 72 mg कॅफेन आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये टोरेन आहे आणि याच्यामध्ये शुगर आहे। शुगर जवळजवळ 34% अध्यक्ष महोदय आहे। माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तसं पाहिलं तर हे नियमात बसतं, हे ड्रिंक नियमात बसतं, पण याचं जे कॉम्बिनेशन आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे। याच्यामुळे मुलांना लत लागते आणि हे स्वतः उत्पादक हे त्यांच्या रेकॉर्डवरती मान्य करतात। ह्याच्यावरती त्यांनी लिहिलंय नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट विमेन। म्हणजे एवढं असताना सुद्धा सर्रास स्टिंगचा विक्री ही शाळा परिसरामध्ये केली जाते आणि हे थांबवण्यासाठी सरकारने एक अध्यादेश सुद्धा काढला होता। अन्न व औषध प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2024 व 17 जानेवारी 2025 ला अध्यादेश काढला होता। त्यानुसार हे सांगण्यात आलं होतं की आम्ही काही पदार्थ हे ताब्यात घेऊ आणि त्याची तपासणी करू। दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हे तपासणी केली तर हे क्लिअरच येणार आहे। माझी आपल्यामार्फत सभागृहाला एक विनंती अशी असणार आहे, मी पॉइंटेड 4 प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना विचारणार आहे की स्टिंग हे घातक आहे हे स्वतः कंपनी मान्य करते, तर जसं आपण तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे स्टिंगच्या बाटलीवर देखील सुद्धा हे ठळक लिहिलं पाहिजे, कारण सरकारचा एक नियम आहे की त्यामध्ये लिहिलं पाहिजे। स्टिंगने त्याच्यावर लिहिलंय पण ते वाचता येत नाही अध्यक्ष महोदय, आपण जर बाटली पाहिली तर लक्षात येईल। त्याचबरोबर दुसरा माझा हा पॉइंटेड प्रश्न असा आहे की 18 वर्षाखालील मुलांना स्टिंग विक्री केल्यानंतर त्याला कोणतीही मान्यता देता कामा नये, त्यासाठी आपण काही कोणता नियम आणणार आहोत का? तिसरा माझा पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय आहे, जसं आपण तंबाखूजन्य पदार्थ हे 100 यार्डच्या
आतमध्ये शाळेपासून विक्रीला परवानगी दिली नाहीये, तर तसे काही निर्बंध आपण आणू शकतो का? फूड अँड सेफ्टीच्या जे 2006चे निकष आहेत, म्हणजे जो अध्यादेश आहे, त्याच्यामध्ये ही आयुक्तांना परमिशन आहे. मंत्री महोदय हे आयुक्तांना आदेश देतील का? त्याचबरोबर माझा चौथा पॉइंटेड प्रश्न असा आहे की स्टिंगची जी धोकादायक आहे याची माहिती फलक हे त्या विक्रेत्याकडे आपण लावायला त्याला सांगणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, जर एखाद्या 18 वर्षाखालील व्यक्तीला जर स्टिंगची विक्री झाली तर त्याच्यावरती आपण लीगल ॲक्शन कोणते घेणार का? कारण आपण कायद्याने याच्यावरती निर्बंध आणू शकतो. हे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्री महोदय आपण काही पावलं उचलणार आहोत का? कारण तसं पाहिलं जर हे कॉम्बिनेशनचा अभ्यास केला तर दारूपेक्षाही घातक स्टिंग हे आहे याचे ॲनालिसिस सुद्धा झालेत. दुर्दैवाने एक एक निकष पाहिला तर प्रत्येक निकषामध्ये ते बसतं. त्यामुळे हे आपण 4 गोष्टी करणार आहोत. ठीक आहे मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, स्ट्रिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे. परंतु आत्ता एक 8 दिवसापासनं जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले तिथं देखील पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना ते पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठं आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. या पेयाच्या नियमित सेवनामुळे मुलांमध्ये कॅफिन क्रॅश किंवा शुगर क्रॅश सारखे प्रकार वाढतात. हे पेय पिल्यावर सुरुवातीला काही वेळ खूप ऊर्जा वाटते, परंतु काही तासातच शरीरातील साखरेची पातळी अचानक खालावते. यामुळे वर्गात मुलांची एकाग्रता भंग पावते, त्यांना चक्कर येणं किंवा अचानक सुस्ती येणं असे प्रकार घडू शकतात. दीर्घकालीन दुष्परिणामांचा विचार केला तर यामुळे शाळकरी मुलांमध्ये लहान वयातच लठ्ठपणा, दातांची झीज आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका प्रचंड प्रमाणात वाढतो. तसेच यातील कॅफिन मेंदूला सतत उत्तेजित ठेवत असल्यामुळे मुलांमध्ये विनाकारण चिडचिड, आक्रमकता आणि रात्रीची झोप न येणं यांच्यासारख्या मानसिक विकृती निर्माण होत असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालंय. शासकीय पातळीवर ही बंदी लागू झाली असली तरी तिची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी शाळा आणि पालकांचं सहकार्य आवश्यक असल्याचं प्रशासनानं म्हटलं. शाळा प्रशासनाला त्यांच्या 500 मीटर परिसरातील टपऱ्या, किराणा दुकाने आणि बेकऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर कुठेही स्ट्रिंग किंवा तत्सम ड्रिंक्स विकले जात असतील तर त्याची थेट माहिती जिल्हा परिषद किंवा एफडीएच्या स्थानिक कार्यालयाला देण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले. त्याचसोबत शाळांमध्ये विशेष पालक शिक्षक बैठका आयोजित करून पालकांना या पेयाच्या धोक्यांबद्दल जागृत केलं जाणार आहे. एनर्जी ड्रिंक्स मुलांसाठी हानिकारक असल्या तरी त्यांच्यावर थेट बंदी घालता येत नाही, कारण त्यांच्याकडून नियमांचं पालन करूनच उत्पादन केलं जातं. मात्र हे एनर्जी ड्रिंक्स लहान मुलंही प्यायला लागल्यानं त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे फक्त शाळा परिसरात विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीच याबाबतची घोषणा केल्यानं हा नियम लागू करण्याची जबाबदारी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आहे. तुकाराम मुंढे हे कडक शिस्त आणि कडक नियमांसाठी ओळखले जातात. त्यामुळे तुकाराम मुंढे राज्यातील नियम मोडणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? स्टिंग आणि एनर्जी ड्रिंक्स बंदीचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.